नमस्कार, मी प्रीती HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत चविष्ट आणि पौष्टिक असा कच्च्या पपईचा हलवा। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर आपण इथे हा कच्चा पपई घेतलेला आहे। तर पहिला हा पपई आपल्याला इथून कट करून घ्यायचा आहे, म्हणजे पुढचा भाग थोडासा। आणि आता आपल्याला याची पूर्ण अशी सालं काढून घ्यायची आहेत। हे बघा, इथे मी पपईची सालं काढून घेतली आहेत। आता आपल्याला हा पहिला कट करून घ्यायचा आहे। यातल्या सर्व बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। अशा काप करून इथे सर्व बिया आपल्याला काढून घ्यायच्या। अशा प्रकारे काढल्या तरी चालणार आहे। अशा प्रकारे सर्व आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत। आता आपल्याला किसणीच्या साहाय्याने या अशा काप आहेत या किसून घ्यायच्या। पपई ना, कच्चा पपईचा हलवा ना एकदम भारी होतो। तुम्हाला असं वाटणार पण नाही की हा तुम्ही पपईचा बनवलाय म्हणून। एकदम टेस्टी होतो हा हलवा। याच्यापेक्षा तुम्ही जरा कच्चा घेतला तरी चालणार आहे। हा थोडासा कुचलेला आहे, कलर आलाय फक्त, त्याला आहे कच्चाच तो। हे बघा, असं किसलं जातं मस्त असं। आपल्याला सर्व काप अशा खिसून घ्यायच्या। तर हे बघा, सर्व पपई आपण इथं आता खिसून घेतलेला आहे। आता आपण हलवा बनवायला घेणार आहोत। ते बघा, इथे कुकर घेतलेला आहे मी आणि त्याच्यामध्ये साजूक तूप टाकते 1 चमचा इतका। आता आपण हा सर्व पपई याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। आता इथे आपल्याला हा छान असा तुपामध्ये पूर्ण चांगला परतून घ्यायचा आहे। पूर्ण तूप सर्व याला लागलं पाहिजे असं आपल्याला परतून घ्यायचं आहे। ते बघा, इथे आपण पूर्ण याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण कुकरचं झाकण लावून मीडियम गॅसवर आपल्याला 1-2 शिट्ट्या काढून घ्यायच्या। आपण इथे 2 शिट्ट्या आता काढून घेतलेल्या आहेत। हे बघा, आपलं व्यवस्थित असं हे आता शिजलेलं आहे। तर इथे मी आता 1 चमचा साजूक तूप घालते। त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण 1 कप छोटा दूध घेतलाय। त्याच्यात मी ते मावा टाकते। हा मावा मी घरीच बनवलेला आहे। एक अर्धा लिटर दूध आहे, त्यातून तो मावा मी घरच्या घरीच बनवून घेतलेला आहे। तुम्ही विकत आणला तरी चालणार आहे। हा मावा आपल्याला याच्यामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे। आता इथे आपला मावा व्यवस्थित असा इथे मिक्स झालेला आहे। आता आपण पपई याच्यामध्ये टाकून घेऊ। आता हा आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। मस्त असं आपण याच्यामध्ये आता पुन्हा एकदा व्यवस्थित शिजून घेणार। पूर्ण ड्राय करून घ्यायचं आपल्याला। तर मी इथे अर्धी वाटी याच्यामध्ये साखर घालते। तर पपई थोडा आपला गोडच असतो, त्यासाठी तुम्ही साखर तुमच्या आवडीप्रमाणे टाकली तरी चालणार आहे। तर एवढी साखर बास होते। आता हे पूर्ण आपल्याला ड्राय होईपर्यंत छान असं मिक्स करून घ्यायचं। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत 1 चमचा वेलची, त्यानंतर मी बदाम, पिस्ता आणि काही मनुक्यांचे तुकडे घेतलेले आहेत।
हे सुद्धा आपल्या याच्यामध्ये टाकून देऊ. बघा मस्त झालं एकदम आणि हेल्दी एकदम आहे ही रेसिपी. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी. हे बघा अजून थोडं आपल्या आणखीन याच्यामध्ये ड्राय करून घ्यायचं थोडा. तर इथे आपला हा हलवा आता रेडी झालेला आहे. तुम्ही पाहू शकता एकदम मस्त झालेला आहे. आता आपण हा काढून घेणार आहोत. इथे आपला गरमागरम कच्च्या पपईचा हलवा इथे रेडी झालेला आहे. तुम्ही पाहू शकता. असं वाटतच नाही आहे की हा पपईपासून बनवलेला हलवा आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.